हे 3 पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकमेव उमेदवार निवडून आलाय. पुण्यामधल्या प्रभाग क्रमांक 16 मधून नितीन गावडे असं निवडून आलेल्या नगरसेवकाचं नाव आहे. त्यांचा 404 मतांनी विजय झालाय. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सगळी आव्हानं पेलू आणि जनतेच्या विकासाची कामं करू हाच आमचा ध्यास असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नितीन गावडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण बघितलं तर एक भाजपची लाट होती. 119 नगरसेवक निवडून आलेत. तुम्ही एकटेच निवडून आलात. कसं म्हणजे कसं शक्य झालंय? सर, मी सांगितलं ना की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी माझी लढाई होती माझ्या प्रभागामध्ये आणि माझी निवडणूक ही लोकांनी हातात घेतली होती. मला पहिल्या दिवसापासून माझा आत्मविश्वास होता की ही लढाई मी जिंकणार आणि ते आता तुम्ही पाहतायच. पहिल्यांदाच तुम्ही नगरसेवक झाला? मी पहिल्यांदा लढलो आणि पहिल्यांदा निवडून आलोय मी. बरं, पण फोन आला असेल उद्धव साहेबांचा, काही बोलणं झालं, शुभेच्छा दिल्यात तुम्हाला? साहेब, उद्धव साहेबांचं माझं बोलणं झालं नाही, पण माझं संजय राऊत साहेबांचा मला फोन आला होता. त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहेर यांचाही मला फोन आला होता. भाऊंनी मला बऱ्यापैकी माझं म्हणजे त्यांनी शाबासकी दिली आणि त्यांनाही आत्मविश्वास होता की मी निवडून येणार आहे. परंतु जर आपण बघितलं तर उद्धव साहेबांची, राज ठाकरेंची कुणाची एकही सभा झालेली नाही पुण्यामध्ये. कुठेतरी याचा फटका बसला का? आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं म्हणजे मॅनेज केलं? साहेब, आम्हाला जर उद्धव साहेब, राजसाहेब किंवा आदित्य साहेब यांची सभा झाली असती तर त्याचा 100% आम्हाला फायदा होणार होता. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका चालू आहे आणि आम्हाला मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची महानगरपालिका होती आणि आम्हाला माहीत होतं की तिथं साहेबांची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही एक गृहीत धरून चाललो होतं की ही निवडणूक आम्हाला आमच्या ताकदीवर लढायची. पण जरी ते आले नाहीत तरी असं कुठेही झालं नाही की आम्हाला ज्या वेळेस गरज वाटली त्यावेळेस आम्ही संपर्क प्रमुख सचिन भाऊंशी बोललो. त्यांनी आम्हाला काय करायचं आणि काय नाही त्या गोष्टी सांगितल्या होत्या. यानंतर